नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत कोथरूडला आणि आपण आज कोथरूडचं काही स्पेशल ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत, जिकडे आपल्याला कोथरूडला काय खायला भेटते किंवा काय गोष्टी इकडे आपण खायला पाहिजेत. जर तुम्ही कोथरूडमध्ये असाल किंवा कोथरूडच्या बाहेर असाल आणि इकडे कोथरूडच्या इकडे चक्कर मारत असाल तर तुम्ही हे दोन प्लेसेस जे आपण आज कवर करणार आहोत, हे दोन प्लेसेस तुम्ही नक्की इकडे येऊन ट्राय करा. आणि तुम्हाला ह्या जे काही प्लेसेस आपण मेन्शन केले ते तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा. त्यातलं पहिलं प्लेस आहे आपलं खाऊगर. खाऊगर हे स्पेशल साबुदाणा वड्यासाठी फेमस आहे आणि आपण इकडं आलो आहोत. म्हणजे इकडं खास करून हे साबुदाणा वडे खाण्यासाठी आपण आज इकडं आलो आहोत. तुम्ही इकडे बघू शकताल शुद्ध शेंगदाणा त्यामध्ये इकडे बनवलं जातं. तुम्ही पाठी पण बघा. आणि इकडं आपण एक प्लेटची ऑर्डर दिलेली आहे. हा जो स्टॉल आहे इकडे तो तुम्ही कोथरूडमध्ये ज्यावेळी येताल त्यावेळी भेलकेनगर म्हणून आहे, त्या भेलकेनगरच्या चौकात आय लव्ह कोथरूडची जी पाटी आहे त्याच्या बरोबर बॅक साईडला हा स्टॉल आहे. तर तुम्ही जर येणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक आणि लोकेशनसुद्धा टाकतो, तर तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता. तर मित्रांनो बघू शकता आपण आता की आपल्याकडे आता गरम गरम साबुदाणा वडा आलेला आहे. म्हणजे तुम्ही हा जो वडा बघताल की प्रॉपर असा क्रिस्पी भाजलेला सुद्धा आहे आणि एक स्पेशल तुम्ही जवळून बघा कसा दिसतोय, तर एकदम लालसर असं झालेलं आहे. त्याचबरोबर ही जी हा जो साबुदाणा वापरला आहे तो म्हणजे रेग्युलर साबुदाणा आहे. काही जण नायलॉनचा साबुदाणा वापरतात त्यामुळे जास्त चावावा लागतो, तसं काही नाही आहे. तर खूप चांगला असा भाजला सुद्धा आहे आणि गरम गरम आहे. तर तुम्ही इकडे जर आलात तर नक्की इकडे या, ट्राय करा आणि तुमचे कमेंट नक्की मेन्शन करा. नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत कोथरूडला. आणि कोथरूडमध्ये काय खाण्याचे स्पॉट आहेत किंवा काय काय आपण कव्हर करू शकतो ते आपण बघूयात. आणि आज आपण पहिल्यांदा आलो आहोत, तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर बर्वे दहीवडा म्हणून आहे, तिकडे आपण आलो आहोत. आणि तो बरोबर बर्वे दहीवडा हा इथले जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या अपोजिट साईडला थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे भेटेल. इकडे आहे म्हणजे, तर इकडे तुम्हाला यांचे स्पेशालिटी म्हटलं तर दहीवडा आहे, जे की त्यांच्या नावामध्येच आहे. तर तो आपण ट्राय करणार आहोत. त्याच्यानंतर आपण इकडे अजून दडपे पोहे घेतलेत, ते ट्राय करणार. त्यांनी सांगितलं त्यांची कोथिंबीर वडी पण सुद्धा पण चांगली आहे. बघूया, आपण ट्राय करूया काय काय आपण इकडे ट्राय करतो आज, आणि तुम्हाला याचे रिव्ह्यू आम्ही देतो. कसे वाटले तुला पोहे? भरपूर दिवस खायची इच्छा होती, आज योगा. मित्रांनो दडपे पोहे आले तिकडे आणि आपण ऑर्डर केले होते. त्याची प्राईस जी आहे ती 50 रुपये प्राईस आहे दडपे पोह्यांची. ती ज्याची क्वांटिटी बघता ती प्राईस खूप अफोर्डेबल आहे. तर तुम्ही एकदा ट्राय करा. आपण आता टेस्ट करतो आहे, तुम्हाला सांगतो रिव्ह्यू कसे. हां, ओके. कांदा वगैरे सगळं ठेवतात, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणा आणि मेन म्हणजे मला बॉक्सवरचं डिझाईन आवडलं. बॉक्स फिरव ना.
हां ओके. दहीवड्याचे इकडे बरेच प्रकार होते, तर आपण इकडे दहीवड्याचा हा रेग्युलर म्हणजे दहीवडा सेम नॉर्मल दहीवडा म्हणतो आपण, तो इकडे आपण ऑर्डर केला होता. आणि तो आलेला आहे बघा तुम्ही. खूप चांगलं असं गार्निशिंग पण केलं त्याच्यावर त्यांनी, छान दिसते. त्याचबरोबर थंड एकदम दही एकदम स्वीट आहे. त्याचबरोबर जे वडा जो आहे त्याच्यामधून तो एकदम सॉफ्ट आहे, खूप छान आहे आणि क्वांटिटी पण चांगली आहे. प्राईसच्या मानाने जी क्वांटिटी आहे ती पण चांगली. म्हणजे जर आपण दहीवडे घेतला तर 60 रुपयाला दहीवडा आहे. त्याच्यामध्ये 2 आतमध्ये वडे येतात आणि दही. तुम्ही ट्राय करू शकता. ही आली आपली कशी कोथिंबीरची वडी. बघूया, खूप गरम गरम आहे एकदम. हॉट. तर मित्रांनो, ही आपली कोथिंबीर वडी मागवली. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्प अशी भाजलेली आहे, मस्त गरम गरम आहे. अजून पॉप येते. त्याचबरोबर सॉस आहे, तो पण कस्टमाइज आहे, म्हणजे नॉर्मल सॉस नाही आहे, बनवला आहे स्वतःचा यांचा इनर सॉस आहे. खूप चांगला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा सॉस आहे, ट्राय करून बघूया आपण. एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला कोथिंबीरची चव येते आहे, प्रॉपर कोथिंबीर वडी आहे त्यामुळं. दुसरी गोष्ट धने आहेत, मोहरी आहे, खूप छान असं. म्हणजे सगळे तुम्हाला इन्ग्रेडियंट जे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे टाकले, जिरे आहेत, सगळ्याची टेस्ट तुम्हाला येते आहे. गरम आहे ना. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे रिव्ह्यू जे आहेत ते मेन्शन करा. तुम्ही जर या जागेला व्हिजिट दिली तर तुम्ही इकडे जे आपण फूड आपण ट्राय केलं होतं ते फूड इकडे खा आणि टेस्ट कशी आहे तुमची, तुम्हाला वाटली ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर व्हिडिओवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड बाय.